हॅलो, गुड मॉर्निंग. नाही ॲक्च्युली गुड आफ्टरनून. तर गुड आफ्टरनून. मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर ॲक्च्युली आता आम्ही आलो आहे इमिग्रेशनला. आणि इमिग्रेशनला आम्ही सकाळी 11 वाजेपासून आलो आहे. आता वाजला आहे 1:30. 11 वाजेपासून 1:30 वाजेपर्यंत आम्ही पहिल्याच काउंटरवरती आहे. मागच्या वेळेस आम्ही आलेलो इकडे रेसिडेन्स विजा अप्लाय करायला. मी आणि मम्मी आलेलो. तर रेसिडेन्स विजा अप्लाय करताना आम्ही सगळं फॉर्म वगैरे फिल केलं आणि युगकडे ऑलरेडी रेसिडेन्स विजा आहे. सो त्याच्या विजावरती आम्ही म्हणजे माझा स्पाऊस विजा काढणार होतो आणि माझ्यावरती मग राधाचा विजा निघाला असता रेसिडेन्स. सो आम्ही सगळी प्रोसेस वगैरे कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा रेसिडेन्स विजा नाही निघणार, तुम्हाला एजंटकडून रेसिडेन्स विजा काढावा लागेल. ज्या एजंटकडून तुम्ही युगचा रेसिडेन्स विजा काढला आहे त्या एजंटकडूनच तुम्हाला रेसिडेन्स विजा तुमच्या स्पाऊसचा काढावा लागेल. सो तेव्हा आमच्याकडे काही ऑप्शन नाही उरलं आणि आम्ही कारण की माझा विजाचं एक्सपायरी संपलेली. सो तेव्हा आम्हाला टुरिस्ट विजावरतीच कंटिन्यू करावं लागलं. आणि इथे अशी प्रोसेस आहे की दर 1-1 वर्षांनी जो रेसिडेन्स विजा असतो आपला तो रिन्यू करावा लागतो. तर आता फर्स्ट जो विजा एक्सटेंड करतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटेन्शन मिळतं 2 महिन्याचं आणि सेकंड जेव्हा आपण परत विजा एक्सटेंड करायला येतो तेव्हा आपल्याला विजा एक्सटेन्शन मिळतं 3 महिन्याचं. तर आता आम्ही 11 वाजेपासून 1:30 वाजेपर्यंत असंच बसलो आहे इकडे वेट करत की आमचा नंबर कधी येईल. पण आता त्यांनी काय माहिती खूप लाँग प्रोसेस केलेली आहे, म्हणजे पूर्ण दिवस निघून जातो इकडे. आणि अजूनपर्यंत आम्ही पहिल्याच काउंटरवरती बसलेलो आहे. मग सेकंड काउंटर येईल जिकडे पेमेंट करायचं आणि मग नंतर थर्ड काउंटर येईल जिकडे आपण हा बघ इकडे आहे ती काय नाही करत आहे येईल का वेळ इथे बसणं, ते पण टॉडलर बेबीसोबत. हे जे माझं टॉडलर स्वरस बेबी आहे मी तुम्हाला दाखवते आता त्याचं काय चालू आहे ते. काय चालू आहे तुझं ए टॉडलर स्वरस? इथे एक काही जागा आहे का? जागा आहे ही. भराव ना तिला. काय खात नाही आहे तिच्या तोंडात आहे. राधा हे स्वीट पोटॅटो नाही खायचं, हे नाही खायचं स्वीट पोटॅटोचं. हे घे. फायनली खूप प्रयत्नांनंतर हे माझं टोडलर सॉरस झोपलेलं आहे आणि पेमेंट पण झालेलं आहे. आता फक्त आम्ही पासपोर्टचा वेट करतो आहे. तारखेला 11 वाजता पोचलो. 1 वाजेपर्यंत काम होईल 2-2.5 तासामध्ये. त्याच्यानंतर आपण जाऊ गणपतीचं सामान घ्यायचं होतं आम्हाला, डेकोरेशनचं. गणपती बुक करू आणि त्याच्यानंतर घरी येऊ. बट कसलं काय 11 वाजेपासून आलो आहे, आता जवळजवळ 4 वाजत आले आहेत. 11 पासून 4 वाजेपर्यंत इथेच अडकलो आहे. माझं टॉडलर सॉरस उठला. आमची मस्त मस्त झोप झाली 2 तास. आता काही खरं नाही. आमचे वरचे 2 दात कसे दिसतात? कसे दिसतात? रॅबिटचे दात दिसतात आमचे, है ना? बिचारा मुलगा कॉईन सोबत खेळतोय, तर हिला पण कॉईन सोबत खेळायचं आहे. त्या दुसऱ्या मिनिटाला कॉईन तोंडाचा.
ए राधा, कुठे लागलं तुला बिटू? कुठे लागलं? हा इथे लागलं. आम्हाला तोंडाला तोंडाला लागलंय इथे. खेळता खेळता आम्ही असं पडलो. ठीक आहे, ते वरचे 2 रॅबिटचे दात आमचे असे गेले ओठांमध्ये, तरी पण आम्हाला पायालाच लागलं. कुठे लागलं बिटू? कुठे लागलं? हा पायाला. डॅडाने नवीन गेम इन्व्हेंट केला आहे. येस, व्हेरी गुड. हे आम्हाला पासपोर्ट्स भेटले आहेत 5 वाजेला. ओय मी बोलत होती. 5 वाजेला, 11 ते 5 वाजेपर्यंत 6 तास. आणि तू बोलत होतास की मला नाही जमणार आज यायला. मी एकट्याने कसं काय सांभाळलं असतं तिला. ते आता टॉडलर सॉरस झालंय, माहित आहे ना? टॉडलर सॉरस. विजा एक्सटेंड झालेला आहे 3 महिन्याचा आणि आम्ही घरी पोहोचलो आहे. आम्ही घरी 7 वाजता पोहोचलो आणि आता आम्ही मस्त युग स्टाईल चिकन करणार आहे. त्याच्यासाठी आधी चिकन मस्त मला धुवून द्यायला लागणार आहे आणि तो मॅरिनेट करणार आहे. अर्धं काम तर मीच करते, कटिंग वगैरे करून देणं. तो फक्त भाजी टाकतो, बट ठीक आहे. त्याच्या हाताला काहीतरी वेगळी चव आहे आणि तो खूप छान भाजी बनवतो. बघा हे टॉडलर सॉरस. बाहेर एवढे टॉयज आहेत, त्या टॉयजची नाही खेळायचंय तुला, है ना? इकडे बेसिनच्या खालचा दरवाजा ओपन करायचा आणि मग काहीतरी इन्व्हेन्शन करायचं. सायंटिस्ट बनायचं आहे का तुला? सायंटिस्ट बनायचं आहे? मीठ मसाला देऊ का? मीठ मसाला तुला सगळं टाकून द्यायचं. हा, तूच बोललो होता सगळे मसाले मिक्स केले तर छान लागतं असं. थोडं चाट मसाला पण टाकायचा का? थोडंच टाका. एखादा दिवस असा असतो ना की तिला तिच्या पापाकडे राहायचंच नसतं. तिला तिच्या मम्मालाच त्रास द्यायचा असतो. ते काय चालू आहे तिकडे, तिचं ते काय चालू आहे बघा. तिला आली आहे झोप, पण मी झोपत नाहीये कारण की ती जर आता झोपली ना ती रात्री आपल्याला झोपू नाही देणार. भाजी बघ, वास बघ इकडे वास घे. आहा. हे असं नाही करायचंय. ए, का ओरडतोय मला? मी माझ्या पद्धतीने करेल ना मी माझ्या पद्धतीने. असं नाही, असं पहिले. राहू, हाऊ इज इट? कन्फर्म. पीस असे मस्त शिजलेत आणि पूर्ण सगळं काय बोलतात ना मसाल्यांचा जो अर्क आहे ना पूर्ण पीसमध्ये उतरला आहे. थँक्यू. भारी.